देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डी.वाय. पाटील यांचे 4 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शून्यातून विश्व निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. डी.वाय. पाटील हे भारतातील प्रतिष्ठित शिक्षणतज्ञ, परोपकारी आणि ज्येष्ठ राजकारणी होते. महाराष्ट्रात त्यांना शिक्षण सम्राट आणि शिक्षण महर्षी या उपाधीनं गौरवण्यात येते. 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या छोट्याशा शेतीप्रधान गावात त्यांचा जन्म झाला. एका साध्या शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात अफाट साम्राज्य उभे केले. त्यांचे पुत्र सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर संजय डी. पाटील आणि नातू ऋतुराज पाटील हेही राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. डी.वाय. पाटील यांची राजकीय वाटचाल काँग्रेसपासून सुरू झाली. 1957 ते 1962 या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. 1967 आणि 1972 मध्ये पन्हाळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. डी.वाय. पाटील यांचे नाव घेतले की सर्वप्रथम आठवते ते त्यांचे विशाल शैक्षणिक साम्राज्य. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे, डी.वाय. पाटील डीम्ड युनिव्हर्सिटी नवी मुंबई, डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर तसेच वैद्यकीय, दंतवैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, नर्सिंग, फिजिओथेरपी, लॉ यासह अनेक महाविद्यालये उभी राहिली. देश-विदेशातील हजारो विद्यार्थी आज त्यांच्या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान विशेष मानले जाते. नवी मुंबईतील नेरूळ येथील जागतिक दर्जाचे डी.वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्याच क्रीडा अकादमीच्या मालकीचे आहे. येथे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPL सामने झाले आहेत. आरोग्य क्षेत्रात त्यांनी गरिबांसाठी अनेक चॅरिटेबल हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संशोधन केंद्रे सुरू केली. कोल्हापूरच्या बावडा परिसरातील डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखाना हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देणारा आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणारा महत्त्वाचा कारखाना आहे. शिक्षण आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले. अमेरिकेच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी राऊंड टेबल 1985, ब्रिटनच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी 1996 आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 2015 करून त्यांना मानद डॉक्टरेट आणि डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. डी.वाय. पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक दूरदृष्टी असलेला शिक्षणतज्ञ आणि समाजसेवक गमावला आहे.